नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत CTET परीक्षा 8 फेब्रुवारी शिफ्ट 1 चा पेपर आणि त्याची उत्तरे. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तयार केला आहे जेणेकरून तुम्हाला लगेचच योग्य उत्तरे मिळतील आणि पुढच्या तयारीचा आत्मविश्वास वाढेल. मित्रांनो, हा पार्ट आहे 4 मराठी भाषा विभाग. यामध्ये उतार्यावरून प्रश्न 91 ते 120 प्रश्न दिलेले आहेत आणि त्याची उत्तरं आपण आता इथं अभ्यासणार आहोत किंवा त्याचं बरोबर उत्तरं पाहणार आहोत. इथं उतार्यावरून प्रश्न दिलेला आहे 91 ते 99 यासाठीचा हा उतारा. या प्रश्नांसाठी हा उतारा दिलेला आहे. इथे गावाकडील घर, जमीन, सेंद्रिय भाजीपाला वगैरे वरती हा उतारा आहे. तर यावरचे प्रश्न आपण अभ्यासूयात. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 91. लेखिकेला भाज्यांबद्दल कोणती गोष्ट जास्त समाधान देते? हा आहे प्रश्न. पर्याय आहे 1. भाज्या बाजारात विकणे, 2. भाज्या इतरांना वाटणे, 3. भाज्यांचे अनेक पदार्थ करणे, 4. भाज्या लावणे. 91व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भाज्या इतरांना वाटणे. प्रश्न क्रमांक 92. शिरबा तात्यांनी कोणती सूचना केली? पर्याय 1. ऊसाची लागवड रोपे आणून करायची. पर्याय 2. ऊसाऐवजी मोसंबीची लागवड करायची. पर्याय 3. ऊसाच्या बाजूने वांगी, मिरच्या, भेंडी, गवार लावायच्या. पर्याय 4. ऊसाची लागवड परंपरेनुसार करायची. तर पर्याय क्रमांक 92चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ऊसाऐवजी मोसंबीची लागवड करायची. हा 92व्या नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93. मागच्या वेळेप्रमाणे पुढील वर्षी लेखिकेला भाजी मिळाली नाही कारण 1. शेतात घुशींचा सुळसुळाट झाला, 2. कडक उन्हामुळे रोपे वाळून गेली, 3. सतत पाऊस पडत होता, 4. लॉकडाऊनमुळे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सतत पाऊस पडत होता. प्रश्न 94. कोणत्या सणासाठी बाईचे कुटुंब गावाकडे आले? कोणत्या सणासाठी बाईंचे कुटुंब गावाकडे आले? प्रश्न 1. दिवाळी, 2. गौरी गणपती, 3. गुढीपाडवा आणि 4. दसरा. 94व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गौरी गणपती. 95. गावाच्या घराजवळ लेखिकेने जमीन राखून का ठेवली? 1. पुढील काळात जमीन चढ्या भावाने विकण्यासाठी, 2. सेंद्रिय भाजीपाला विकण्यासाठी, 3. मुलांना बागकाम शिकवण्यासाठी, 4. नंतर घराचा विस्तार करण्यासाठी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 96. मुगाची शेंग काळी पडणे ही कशाची सूचना असते? 1. शेंग पिकून तोडायला तयार आहे, 2. शेंगेत दाणा भरलेला नाही, 3. शेंगेवर कसला तरी रोग पडला आहे, 4. शेंग किडून जात आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शेंग पिकून तोडायला तयार आहे. प्रश्न 97. लेखिकेला शेतात काम करायला आवडते कारण 1. सगळ्या बायका असल्याने मैत्री होऊन थकवा येत नाही, 2. निवृत्त झाल्यानंतर हे काम करण्याचे तिने ठरवले होते, 3. तिच्या शेताची जमीन सुपीक होती, 4. लेखिकेचे सगळेजण कौतुक करतात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सगळ्या बायका असल्याने मैत्री होऊन थकवा येत नाही. प्रश्न 98. परंपरा या शब्दाचे योग्य विशेषण शोधा. 1. पारंपरिक, 2. पारंपरिक, 3. पारंपरिक आणि 4. पारंपरिक. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पारंपरिक. परंपरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पारंपरिक, पर्याय क्रमांक 4. 99. लेखिकेचा जीव उतारवयात कशात रमतो? 1. वेगवेगळी ठिकाणे फिरण्यात, 2. निरनिराळे पदार्थ करून इतरांना खाऊ घालण्यात, 3. गावाकडच्या शेतात आणि मातीत, 4. शहरी वातावरणात. तर 99व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. गावाकडच्या शेतात आणि मातीत. आता पुढच्या प्रश्नांसाठी कविता आहे. कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 साठी योग्य पर्याय निवडा.
तर ही कविता आहे. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावरती गाणे आमचे जुळे. कवितेचे शेवट आहे. सुरात मिसळून सूर चला रे, गाणे गाती तेच शहाणे बाकी सगळे खुळे. तर प्रश्न 100वा. झाडाखाली कसली जाळी आहे? 1 ऊन सावलीची, 2 गवताची, 3 पानांची आणि 4 फुलांची. 100व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऊन सावलीची. 101 कवितेतील पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. 1 धरती, 2 प्राजक्त, 3 सूर आणि 4 ऊन. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धरती. प्रश्न 102 पुढीलपैकी गाण्यातून काय फुलत नाही? 1 फुले, 2 मोरपिसारा, 3 पाऊस, 4 वारा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वारा. 103 ताऱ्याचे चमकणे कसे सुचवले आहे? 1 झुळझुळ, 2 भिरभिर, 3 लुकलुक आणि 4 टपटप. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लुकलुक. प्रश्न क्रमांक 104 पुढीलपैकी कोणत्या उपक्रमाचा कवीने सर्वात जास्त वेळा उल्लेख केलेला आहे? 1 झुलणे, 2 गाणे, 3 जुळणे, 4 फुलणे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गाणे. 105 शहाणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. 1 खुश, 2 खुळा, 3 ताल, 4 समंजस. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खुळा. शहाणाच्या विरुद्ध खुळा. आता प्रश्न क्रमांक 106 शासकीय हायस्कूलची शिक्षिका उभारणी आपल्या विद्यार्थ्यांना नित्य वापरासाठी आणि औपचारिक वापरासाठी इंग्रजी बोलण्यास मदत करते. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करते? बघा, शासकीय हायस्कूलची शिक्षिका उषा राणी आपल्या विद्यार्थ्यांना नित्य नियमाच्या वापरासाठी आणि औपचारिक वापरासाठी इंग्रजी बोलण्यास मदत करते. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करते? 1 आंतरवैयक्तिक कौशल्य, 2 ज्ञानात्मक विद्याविषयक भाषा नैपुण्य, 3 मूलभूत आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्य आणि 4 संभाषण कौशल्य. तर ह्या 106व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूलभूत आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्य. प्रश्न 7 इयत्ता 7वीची शिक्षिका 7 वाक्यांचा एक लहान मजकूर वाचून दाखवते. ती विद्यार्थ्यांना मजकूर काळजीपूर्वक ऐकण्यास सांगून जवळपास तसाच मजकूर त्यांना तयार करण्यास सांगते. तंतोतंत त्यासारखा नाही, परंतु तसाच. शिक्षिकेच्या या धोरणाला काय म्हणता येईल? 1 अधोगामी कृती, 2 ऊर्ध्वगामी कृती, 3 परिच्छेद अनुलेखन आणि 4 मनोबंध निर्मिती. तर या 107 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 परिच्छेद अनुलेखन. प्रश्न 108 इयत्ता 7वीची शिक्षिका विद्यार्थ्यांच्या विशिष्ट प्रकारच्या चुका एकत्र करून त्यांना त्यांच्या चुकांबद्दल जागरूक करण्यासाठी महिन्यातून एकदा त्यावर चर्चा करते. मात्र चुका कोणी केल्या आहेत ते ती सांगत नाही. ती विद्यार्थ्यांना त्या चुकांवर प्रतिसाद देण्यासही सांगते. या धोरणाला काय म्हणता येईल? 1 व्याकरण शिकवणे, 2 प्रत्याभरण देणे, 3 चुकांचे विश्लेषण, 4 व्याकरणात गुंतवणे आणि त्याचा अभ्यास. तर 108 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चुकांचे विश्लेषण. प्रश्न 109 शाळा आधारित मूल्यमापनास उत्तेजन देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या 2 उपयुक्त विधानांची निवड करा? ए यामुळे विद्यार्थी शिक्षक दोहोंना स्वायत्तता मिळण्यास उत्तेजन मिळते. बी यामुळे शाळांना त्यांचे स्वतःचे नियोजन करण्यास वाव मिळतो. सी परीक्षा बोर्डाचे अधिकार काढून घेतले जातात. डी मूल्यमापनाचे नियोजन करण्यात विद्यार्थ्यांचा एक सक्रिय विद्यार्थी म्हणून समावेश केला जात नाही.
तर इथं पर्याय दिलेले आहेत 1 बी आणि सी, 2 सी आणि डी, 3 डी आणि ए, 4 ए आणि बी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि बी. प्रश्न 110. इयत्ता 6वीचा विद्यार्थी राहुल नवीन व्याकरणिक घटक शिकताना त्याने अगोदर जे काही शिकले आहे त्यासोबत सुसंगती लावतो. त्यातून पुढीलपैकी कोणती कृती लक्षात येते? 1 ज्ञानात्मक कृती, 2 अधिज्ञानात्मक कृती, 3 दोन्ही ज्ञानात्मक आणि अधिज्ञानात्मक कृती आणि 4 स्वयंशोध कृती. तर 110 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही ज्ञानात्मक आणि अधिज्ञानात्मक कृती. प्रश्न 111. शिक्षण निष्पन्नाच्या उद्दिष्टांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विधान ए. आशय केंद्री शिक्षणाऐवजी क्षमता आधारित शिक्षणात उत्तेजन देणे. आणि बी. भाषेचा सर्जनशील वापर करणे कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना भाषा कौशल्यात प्रावीण्य मिळवण्यास मदत करणे. सी. विषयवस्तूत प्रावीण्य मिळवणे आणि नंतर त्याचा वापर करण्याची क्षमता प्राप्त करणे. डी. भाषेचा विशिष्ट कामासाठी वापर करण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे. आता इथं पर्याय दिलेले आहेत 1 बी आणि सी बरोबर आहे, 2 डी आणि सी बरोबर आहे, 3 ए आणि डी बरोबर आहे, 4 फक्त सी बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 111चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 112. वाणी एक लेख मजकुरातील सर्वसाधारण तपशील जाणून घेण्यासाठी वाचत आहे. तिच्या वाचनाला काय म्हणता येईल? पर्याय 1 निहाळणे, 2 चाळणे, 3 समीक्षात्मक वाचन, 4 अनुमान लावणे. तर 112 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चाळणे. प्रश्न क्रमांक 113. भाषा संपादन आणि भाषा शिक्षणाच्या संदर्भात उपजत गृहीत कल्पना कोणती? 1 सर्व माणसे शारीरिक कवायत आणि अभिसंधानाच्या माध्यमातून भाषा शिकतात असे मानते. 2 प्रत्येक माणसाकडे जन्मतः भाषिक ज्ञान असते असे मानते. 3 सवय लावून भाषा शिकता येते असे मानते. आणि 4 सर्व भाषांचे व्याकरण असते आणि मुले ते त्यांच्या पद्धतीने आत्मसात करतात या विचाराला नाकारते. तर 113व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रत्येक माणसाकडे जन्मतः भाषिक ज्ञान असते असे ते मानते. प्रश्न 114. विषय प्रधान भाषिक आदान म्हणजे? 1 आदानाचे सादरीकरण आणि त्याची प्रक्रिया, 2 माहितीवर रोख असणारे भाषिक आदान, 3 शब्दसंग्रह, उच्चारण, व्याकरण इत्यादी आणि 4 भाषा कशी वापरली जाते यावर रोख असलेले भाषिक ज्ञान. भाषिक आदान. तर विषय प्रधान भाषिक आदान म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माहितीवर रोख असणारे भाषिक आदान. प्रश्न 115. शालेय शिक्षणातील बहुभाषिकतेचे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? 1 शक्यतो मातृभाषा शिकणे आणि तिचा अध्ययन भाषा म्हणून वापर करणे. 2 त्रिभाषा सूत्रानुसार मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी शिकणे. 3 सर्व मुलं शालेय शिक्षणाची सुरुवात मातृभाषेतून करतात आणि उत्तरोत्तर भाषा आत्मसात करतात. कंसामध्ये आहे किमान 2 शाळेत अध्ययन अध्यापनासाठी विद्यार्थ्यांच्या भाषेचा वापर करणे. 115व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर हा फक्त आपण इथं मराठी भाषेचा भागावरचे जे प्रश्न आलेले आहेत त्याची उत्तर इथं अभ्यासतो आहोत. शिफ्ट 2 मधली पूर्ण प्रश्नपत्रिका आपण इथं पाहणार आहोत. त्याचबरोबर इतर भाग सुद्धा आपण शिफ्ट 1च्या प्रश्नपत्रिकेचे इतर भाग सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. प्रश्न 116. व्याकरण शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान प्रक्रियात्मक ज्ञानाचे नेमके वर्णन करते? 1 व्याकरणिक घटक ज्याचा वापर माहीत असणे. 2 व्याकरणिक नियम शिकणे आणि त्यांचा नंतर पुनर्वापर करणे. 3
व्याकरणिक घटक कसे कार्य करते ते व्याकरणाच्या पुस्तकातून समजून घेणे आणि 4 घटकाबद्दल माहिती असणे. 116व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 117. पुढीलपैकी कोणत्या घटकाचा संस्थागत लेखनात समावेश होत नाही? 1. व्यावसायिक पत्र, 2. स्वपरिचय, 3. परीक्षण अभिप्राय, 4. शोक संवेदना मजकूर. 117व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 118. आपण शब्द ऐकतो, पाहतो आणि ओळखतो त्याला काय म्हणतात? 1. उत्पादक शब्दसंग्रह, 2. ग्रहणशील शब्दसंग्रह, 3. व्यस्त शब्दसंग्रह आणि 4. शब्दनिधी. 118व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ग्रहणशील शब्दसंग्रह. पुढीलपैकी कोणती पद्धत भाषा शिक्षणात शब्द आणि शब्दसंच यांना मूलाधार मानते? 1. संभाषणात्मक पद्धती, 2. शब्दगत पद्धती, 3. व्याकरण भाषांतर पद्धती आणि 4. नियतकृती आधारित भाषा शिक्षण. 119व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शब्दगत पद्धती. प्रश्न 120. कोणते शैक्षणिक तत्वज्ञान पुढील बाबीचा पुरस्कार करते? 1. पूर्व निर्धारित सूचना श्रेणीच्या ऐवजी वास्तव जीवनावर आधारित परिस्थिती किंवा विशिष्ट परिस्थितीनुसार शैक्षणिक वातावरणाचा वापर करणे. 1. संरचनावाद, 2. श्रव्य भाषिकता, 3. ज्ञानात्मकता आणि 4. देशीयता. 120व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. संरचनावाद. आता पुढील उतारावाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128चा योग्य पर्याय निवडा. हा उतारा रेल्वेच्या अनुषंगाने आहे. सुरुवात आहे, भारतात रेल्वेचे जितकं लोकांना आकर्षण आहे तितकं जगात कुणालाही नसेल. ही सुरुवात आहे आणि शेवट आहे, तोपर्यंत कुणीही ड्रायव्हर बनू शकायचा. ज्याला कुठेच नोकरी नसायची त्याला रेल्वे ड्रायव्हरची नोकरी चटकन मिळायची. हा रेल्वेबद्दलचा उतारा आहे आणि त्यावरून 121 ते 128 प्रश्नांची उत्तरं इथं आपण बघणार आहोत, चेक करणार आहोत. 121वा प्रश्न, मेलगाड्यांची सर्वसाधारणपणे वेळ कोणती असते? तर पर्याय आहे 1 सकाळ, 2 दुपार, 3 रात्र आणि 4 पहाट. 121व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रात्र. प्रश्न क्रमांक 122. कोरडा या अर्थी उतार्यात आलेला शब्द शोधा. 1 आहे सभा, 2 वृक्ष, 3 वृक्ष आणि 4 देखभाल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वृक्ष. 123. रेल्वे ट्रॅक आल्यावर काय घडते? 1. ट्रॅक भोवती माणसांची वस्ती वाढू लागते, 2. ट्रॅकच्या आसपास नवी स्टेशने तयार होतात, 3. ड्रायव्हरच्या कामाच्या वेळा वाढू लागतात आणि 4. रुळावरून सतत गाड्या धावू लागतात. तर 123व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ट्रॅक भोवती माणसांची वस्ती वाढू लागते. प्रश्न 124. कालबाह्य होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा. 1. मान मरातब मिळणे, 2. जुने अप्रचलित होणे, 3. देखभाल करणे, 4. कायमचे स्थान असणे. 124व्या प्रश्नाचं उत्तर आहे कालबाह्य होणे म्हणजे जुने अप्रचलित होणे. 125. रेल्वेचे सर्वात जास्त आकर्षण कोणत्या देशात आहे? 1. इंग्लंड, 2. भारत, 3. फ्रान्स आणि 4. रशिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. 126. व्हीटी स्टेशनचे वैशिष्ट्य म्हणजे 1. त्यावर पादचारी पूल नव्हता, 2. तेथे गाडीचे ड्रायव्हर अँग्लो इंडियन असत, 3. तेथील रेल्वेचा ट्रॅक भरवस्तीत आहे आणि 4. तेथे पारसीचा बोगदा आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रेल्वेचा ट्रॅक भरवस्तीत आहे. 127. पूर्वी रेल्वेची इंजिने कशावर चालत होती? 1. पेट्रोल, 2. वीज, 3. कोळसा आणि 4. डिझेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोळसा. 128. निर्धारित या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. 1. निष्काम, 2. निश्चित,
3 निष्पत्ती आणि 4 निष्फल. 128चं बरोबर उत्तर आहे निर्धारित म्हणजे निश्चित, पर्याय क्रमांक 2. आता 129 ते 135 यासाठी सुद्धा, या प्रश्नांसाठी सुद्धा उताराच दिलेला आहे. उतार्याची सुरुवात आहे, गेल्या काही दिवसात राज्याला पावसाने झोडपले, त्यामुळे बहुतांश भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. आणि या उतार्याचा शेवट आहे, द्रोणीय स्थितीमध्ये पावसाची तीव्रता मात्र अधिक असते. 129वा प्रश्न आहे, जुलै महिन्यात भारतात आयसोबारचा प्रवाह कोणत्या दिशेला असतो? 1 पश्चिमेकडून पूर्वेकडे, 2 पूर्वेकडून पश्चिमेकडे, 3 दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि 4 उत्तरेकडून दक्षिणेकडे. 129व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पश्चिमेकडून पूर्वेकडे. पुढीलपैकी महत्वाचा हवामानशास्त्रीय घटक कोणता? 1 घाटमाता, 2 पश्चिम किनारपट्टी, 3 समुद्र तळ, 4 द्रोणीय स्थिती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पश्चिमी किनारपट्टी. 131 पुढीलपैकी कोणता महत्वाचा घटक द्रोणीय स्थिती तयार होण्यास पूरक ठरतो? 1 नैऋत्य दिशा, 2 पश्चिम दिशा, 3 समुद्रीय द्विध्रुवता आणि 4 हवेच्या दाबाचे पट्टे. 131चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हवेच्या दाबाचे पट्टे. 132 लेखकाच्या मते यावर्षी कोणती बाब आश्वासक ठरली आहे? पूरसदृश स्थिती, 2 भूस्खलन झाले, 3 मोसमी वारे, 4 पाण्याचा प्रश्न सुटला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पाण्याचा प्रश्न सुटला. 133 तीव्र द्रोणीय स्थितीमुळे काय घडते? 1 पावसाची तीव्रता अधिक असते, 2 पावसाचे प्रमाण कमी होते, 3 दुष्काळ सदृश परिस्थिती होते, 4 पावसाचे परिणाम समजून घेता येते. या प्रश्नाचं म्हणजे 133व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पावसाची तीव्रता अधिक असते. 134 पुढे काही शब्दांचे मूळ रूप आणि त्याचे सामान्य रूप दिलेले आहेत, चुकीचा पर्याय शोधा. पान पानांचा, पश्चिम पश्चिमेला, गुजरात महाराष्ट्र आणि पाऊस पावसाने. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुजरात महाराष्ट्र. क्रियापद नसलेला पर्याय शोधा. दिसते, कारणे, ठरते, असते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कारणे. प्रश्न 136 शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या विषयांवर मुलांशी बोलते, सादर करते. या भाषिक कौशल्याला काय म्हणतात? 1 वास्तविक जीवनाशी संबंधित भाषा, 2 भाषिक नोंद, 3 ज्ञानात्मक विद्याविषयक भाषा नैपुण्य, 4 मूलभूत आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्य. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मूलभूत आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्य. प्रश्न क्रमांक 137 पुढीलपैकी शिकण्यासाठीचे मूल्यमापन कोणते? वर्षाच्या शेवटी मुलांची प्रगती जाणून घेण्यासाठी आणि त्यांना बढती देण्यासाठी तयार करण्यात आलेले मूल्यमापन. 2 विशिष्ट पातळीवर मुलाच्या यशाचे निदान करण्यासाठी राज्याकडून केले जाणारे मूल्यमापन. 3 प्रत्येक सत्राच्या शेवटी मुलांची प्रगती पाहण्यासाठी तयार करण्यात आलेले मूल्यमापन. 4 अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलांची प्रगती सुधारण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले मूल्यमापन. प्रश्न 137चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा पर्याय क्रमांक 4 आहे तो त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलांची प्रगती सुधारण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 138 पुढील विधानातून कोणते व्याकरणिक ज्ञान सूचित होते? घटकाची माहिती, त्याचे विवरण आणि त्याचा मर्यादित सरावात वापर. हे आहे विधान. तर याच्यामध्ये काय सूचित होत आहे? तर प्रश्न पर्याय 1 आहे अधिज्ञानात्मक ज्ञान, 2 प्रक्रियात्मक ज्ञान, 3 निर्देशक ज्ञान आणि 4 आहे क्षमता. तर 138व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निर्देशक ज्ञान. प्रश्न 139 पुढील कृती म्हणजे एका लहान मजकुराचे 2 भाग करून किंवा त्यातील वाक्ये आलटून पालटून एका गटाला दिली जातात.
गटातील एक मुलगा ते वाक्य सांगतो आणि दुसरा लिहितो. ही क्रिया पालटून पहिला मुलगा लिहितो आणि दुसरा सांगतो. नंतर दोघेही एकत्र बसून पूर्ण मजकूर तयार करतात. पुढील कृती म्हणजे काय आहे त्याचे पर्याय दिलेत. परिच्छेद अनुलेखन, सह अनुलेखन, व्याकरण अनुलेखन आणि प्रतिनिर्मिती. तर 139व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सह अनुलेखन. प्रश्न क्रमांक 40 घटक प्रधान भाषा आदान म्हणजे टिंबटिंब. 1 शब्दसंग्रह, उच्चारण आणि व्याकरणाचा वापर. 2 माहितीवर भर असणारे आदान. 3 लिहिणे शिकण्यासाठी आदानाची क्षमता आणि 4 भाषा शिकण्यासाठी घटकाचा म्हणजेच आदानाचा अर्थ. 140व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शब्दसंग्रह, उच्चारण आणि व्याकरणाचा वापर. प्रश्न 141 उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय? 1 ऐकल्यावर आपण समजतो तो शब्द, आपल्याला समजत नाही ते शब्द, ऐकताना कधी कधी आपल्याला आठवतात ते शब्द आणि बोलताना व लिहिताना आपण वापरतो ते शब्द. प्रश्न क्रमांक 141 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बोलताना व लिहिताना आपण वापरतो ते शब्द म्हणजे उत्पादक शब्दसंग्रह होय. प्रश्न क्रमांक 142 संध्या मशीन लर्निंग यावरील एक लेख काही माहिती मिळवण्यासाठी वाचते. तिचे हे वाचन म्हणजे पर्याय क्रमांक 1 परीक्षण करणे, 2 चाळणे, 3 निहाळणे आणि 4 दृष्टिक्षेप करणे. तर 142व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चाळणे. प्रश्न 143 भाषा ग्रहण आणि भाषा शिक्षणाच्या संदर्भातील उपजत गृहीत कल्पनेच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1 भाषा ही माणसांसाठी आणि जी माणसे भाषा बोलतात त्यांच्यासाठी वैशिष्ट्य असते. 2 भाषा क्षमता ही मुलांना मिळालेली देणगी असते आणि ती त्यांना काळजीपूर्वक सराव आणि अभ्यासातून सुचते. 3 भाषा क्षमता मुलांना दैवी देणगी असते त्यामुळेच ते ती ग्रहण करतात आणि उच्चारतात. 4 भाषा ग्रहणात पालक, सवंगडी आणि मुलाच्या सभोवती असणारी माणसे आणि वातावरण यांचे प्रयत्न. तर 143व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाषा क्षमता मुलांना दैवी देणगी असते त्यामुळेच ते ती ग्रहण करतात आणि उच्चारतात. प्रश्न 144 पुढीलपैकी ऊर्ध्वगामी श्रवण उपक्रम कोणते? 1 सारांश करणे, संपूर्ण संदेश ऐकणे आणि पार्श्वज्ञानाचा वापर करणे. 2 ऐकल्यानंतर सरमिसळ झालेल्या शब्दांना योग्य क्रमात लावून वाक्य तयार करणे. 3 कवितेचे वाचन, तात्कालिक भाषण आणि वक्तृत्व यांची चर्चा. 4 अनुलेखन, क्लोजे, श्रवण, बहुपर्यायी प्रश्नांचा वापर, सकारात्मक आणि नकारात्मक ओळखा. 144व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुलेखन, क्लोजे, श्रवण, बहुपर्यायी प्रश्नांचा वापर, सकारात्मक आणि नकारात्मक विधायक. प्रश्न 145 शाळेतील सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषेतून करतात आणि उत्तरोत्तर एकापेक्षा अधिक भाषा आत्मसात करतात. शिक्षणात भाषा धोरण या संदर्भाला याला काय म्हणतात? 1 शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्र. 2 भाषा शिक्षणात मातृभाषा म्हणजे मूलाधार. 3 मातृभाषा आधारित बहुभाषिकता आणि 4 संस्कृती विशिष्ट शिक्षणात भाषा धोरण. 145व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मातृभाषा आधारित बहुभाषिकता. प्रश्न 146 कवितेच्या अध्ययन अध्यापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणत्या विधानाचे तुम्ही समर्थन करणार नाही? 1 कविता भाषेसोबत काम करण्यासाठी असते. 2 कविता आनंदासाठी असते. 3 कविता व्याकरण शिकवण्यासाठी असते आणि 4 कविता विद्यार्थ्यांच्या कल्पकतेच्या सरावासाठी असते. प्रश्न 146चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न 147 इयत्ता 8वीची शिक्षिका विद्यार्थ्यांना पुढील स्वाध्याय देते. त्यावरून पुढील लेखनाला काय म्हणता येईल? आता विद्यार्थ्यांना छापील पुस्तकाची आवश्यकता नाही. या विषयावर जोडीने बुद्धिमंथन करणे, कल्पनांना लिहून काढणे आणि त्या आधारावर एक चांगला मजकूर तयार करणे
ज्यात 2 मत विषयाच्या विरोधात आणि 2 मत त्याच्या बाजूने असतील. पर्याय आहे 1 विवरणात्मक लेखन, 2 चर्चात्मक लेखन, 3 वर्णनात्मक लेखन आणि 4 वैयक्तिक लेखन. 147व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चर्चात्मक लेखन. प्रश्न 148 पुढील उपक्रमात कोणत्या नियतकार्याचा अंतर्भाव आहे? विद्यार्थ्यांना हॉटेलचे मेन्यू कार्ड देण्यात आले येते आणि त्यांना 1800 रुपयांच्या मर्यादेत 4 जणांसाठी खाद्यपदार्थांची ऑर्डर द्यायची आहे. एक व्यक्ती शाकाहारी आहे, एकास मशरूमची ॲलर्जी आहे. विद्यार्थ्यांना घरी परत जाण्यासाठी रिक्षा भाडे म्हणून 70 रुपये शिल्लक ठेवायचे आहेत. विद्यार्थी काय ऑर्डर करणार आहेत, त्यांची आवड आणि परतीच्या प्रवासासाठी लागणाऱ्या रिक्षा भाड्याविषयी चर्चा करा. 1 अभ्यास, गुंतवणूक, प्रतिसाद, वापर. 2 ज्ञानात्मक धोरण. 3 भाषेचा सादरीकरण, सराव, उत्पादन. 4 उच्च प्रतीचे चिंतन कौशल्य. 148व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भाषेचा अभ्यास, गुंतवणूक, प्रतिसाद आणि वापर. प्रश्न क्रमांक 149 भाषा शिक्षणात साहित्याची किंवा सामग्रीची शिक्षणशास्त्रीय सिद्धी याचा अर्थ 1 सामग्रीत शिक्षणशास्त्राचा अंतर्भाव करणे म्हणजे शिक्षकांना शिक्षणशास्त्राचा अवलंब करता येईल. 2 शिक्षिकेला तिच्या वर्गात शिक्षणशास्त्र समजून घेण्यास मदतरूप होणे. 3 वर्गात वापरण्यासाठी विविध शिक्षणशास्त्र धोरणांची यादी करणे. 4 भाषिक शिक्षणशास्त्रात उत्तेजन देण्यासाठीचे अंतर्निधान, उपक्रम आणि कृती. 149व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भाषिक शिक्षणशास्त्रास उत्तेजन देण्यासाठीचे अंतर्निधान, उपक्रम आणि कृती. प्रश्न क्रमांक 150 शिकणे म्हणजे अर्थाचा शोध घेणे, त्यामुळे शिक्षणाची सुरुवात याच मुद्द्यापासून करावी ज्यांचा अर्थ लागवण्याचा प्रयत्न मुले करीत असतात. पुढील कोणता पर्याय वरील शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करतो? 1 रचनावाद, 2 बहुबुद्धिमत्ता, 3 संरचनावाद आणि 4 वर्तनवाद. शिकणे म्हणजे अर्थाचा शोध घेणे, त्यामुळे शिक्षणाची सुरुवात त्याच मुद्द्यांपासून करावी ज्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मुले करतात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रचनावाद. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 91 ते 150 प्रश्नांची उत्तरं म्हणजे आज जो पेपर झाला शिफ्ट 1 मध्ये त्यापैकी भाषा विषयाशी संबंधित असणारी 91 ते 150 प्रश्नांची उत्तरे इथं आपण बघितलेली आहेत किंवा तपासलेली आहेत. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद. त्याचबरोबर या शिफ्ट 1 चे इतर भाग सुद्धा आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये येतील. ते तुम्हाला प्रश्नपत्रिका किंवा तुमची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी उपयोगी पडतील. त्याचबरोबर शिफ्ट 2च्या पूर्ण प्रश्नपत्रिकेचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक CTETच्या एक्झामला बसलेले असतील, ज्यांनी आजची म्हणजेच 8 फेब्रुवारीची परीक्षा दिली असेल, त्यांना हा व्हिडिओ सजेस्ट करा जेणेकरून ते त्यांच्या सेटनुसार त्यांची प्रश्नपत्रिका तपासून घेऊ शकतील आणि त्यांचे अँसर की जी त्यांना मिळालेली आहे त्यावरून उत्तर तपासून त्यांना किती मार्क्स पडतात हे ते सांगू शकतील किंवा पाहू शकतील. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.